नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बाईक गाईमध्ये. आणि आता आपलं काय चालू आहे तर आज आपण भेंडीपासून एक नवीन डिश बनवणार आहोत, म्हणजे मसाला भेंडी. सगळ्यांची बनवण्याची पद्धत वेगळी असते, तशी आमचीही वेगळी आहे. तर आईंची ही डिश स्पेसिफिकली आईंनी बनवलेली आहे. तर भेंडीचे असे लांब लांब काप करून आपण त्याला तळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तेलामध्ये एक मोठी वेलदोडं आणि लवंग टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे आपण. कांदा छान प्रकारे थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये परत थोडे अजून मसाले आणि हळद टाकणार आहोत आपण. आणि हे सगळं छान सॉटे करून घेणार. सॉटे करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकणार. टोमॅटोची प्युरी पण आपण छान अशी मिक्स करून घेणार, जेणेकरून त्याचा मसाला फुल छान शिजायला पाहिजे. टोमॅटोची प्युरी चांगली मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकणार. बेसनसुद्धा आपण 1-2 चमच बेसन टाकल्यानंतर आपण मिक्स करून घेणार. बेसन छान मिक्स व्हायला पाहिजे, कारण की ते छान प्रकारे शिजायला पाहिजे, त्याची टेस्ट तशी यायला पाहिजे. मग चटणी आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं की आपण तो मसाला व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहोत. मसाला व्यवस्थित शिजताना तुम्हाला दिसतोय. आपल्याला सारखं त्याला हलवायला लागतं आहे का, कारण की ते लागायला नको. आणि मग त्यानंतर आपण तेलामध्ये तळलेली भेंडी त्याच्यामध्ये टाकणार. पूर्णपणे व्यवस्थित वर खाली मिक्स करून घेणार त्याच्यामध्ये, की मसाला पूर्ण त्याच्यामध्ये जायला पाहिजे. आणि आता आपल्याला असं वाटतं आहे की ह्याची थिननेस कमी आहे, तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकू शकतो वरून. आणि त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं साखर. आणि इथे आम्ही टाईमपास करतो आहे रावला. जे भेंडीचं गम आहे त्याच्यावर घ्यायला खूप मजा येते, आणि म्हणून त्याच्यावर आपण असं खेळतो आहे थोडी मजा, जोपर्यंत आपली भाजी शिजते आहे. आणि भाजी शिजो, रावची मजा तर फुलटूथ चालू राहणारच आहे. बघा, रावला सगळीकडे मी लावलं होतं, आणि आता राव त्याच्याबरोबर स्वतःबरोबर ट्राय करता की मी कसं लावू आणि ते कसं चिटकून राहणार. आणि फायनली आपली भेंडीची भाजी तयार आहे. अशा प्रकारे भेंडीची भाजी आपली दिसते. आणि मित्रांनो, मी टेस्ट केल्यानंतर तर आईंनी काय लाजवाब आणि टेस्टी. आता दिसताना की ती ग्रेव्ही त्याची छान दिसते, पण खाल्ल्यानंतर तर बेस्टेस्ट टू बेस्टेस्ट आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की बाय गाय यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.